नमस्कार, मी विशाल. सेलिब्रिटी गप्पांमध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत. ती सध्या काय करते बघा ना, मजा आहे. प्रेमाला तसं वय नसतं. थोडंसं कॉलेजमध्ये जाऊयात. कॉलेजमध्ये गेल्यानंतर थोड्याशा आणखीन काही कट्ट्यावरच्या गोड गोड गप्पा आठवतात, काही छान गोड चेहरे आठवतात, त्यातला एक गुलाबी चेहरा आठवतो. आणि मग जेव्हा आपण आजच्या या कामाच्या टप्प्यावरती असतो आणि विचार करायला लागतो कॉलेजच्या दिवसांबद्दल, तेव्हा मनात प्रश्न येतो, ती सध्या काय करते. वा वा सर, ती सध्या काय करते. आपल्याबरोबर अंकुश आणि तेजश्री आहे आणि त्याचंच उत्तर ते आपल्याला देणार आहेत थोड्याच वेळात की ती सध्या काय करते. पण तत्पूर्वी मला आपल्या सगळ्या दर्शकांना सांगायचं आहे की अंकुश आणि तेजश्री या दोघांना प्रश्न विचारण्याकरता तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 02266899263. चला विचारूयात, काय करते ती. ती सध्या विशाल बरोबर बसली आणि इंटरव्ह्यू देते. हे बाकी बरं आहे. बरं, ती सध्या माझ्याकडे पण तोच प्रश्न येणार ना. ती सध्या 6 जानेवारीची वाटही पाहते फार डेस्परेटली. आता तर अगदीच 6 दिवसांवर आली आहे फिल्म. पहिला प्रोमो आला तेव्हा धमाल होतं ते सगळं काही, की बस स्टॉपवरती अंकुश येतो आणि मग छानपैकी पाऊस पडतोय, त्यात तो असा हात घालतो, थेंब झेलतो तो. तर म्हणजे हे एक प्रत्येक तरुणाचं एक ड्रीम असतं, किंवा त्याला जेव्हा तो फ्लॅशबॅक आठवतो तेव्हा ते सीन आपसुकच त्याच्या मनात येतात. काय नेमकं म्हणजे ती सध्या काय करते म्हणजे एक हळूवार, गोड, सुंदर, छान अशी लव्ह स्टोरी म्हणायला हरकत नाही. 6 जानेवारीला ही फिल्म रिलीज होते. नवीन वर्षाचं गिफ्ट आहे तुम्हाला असं म्हणायला हरकत नाही. नवीन वर्ष, येणारं वर्ष खूप छान जाणार आहे. 2017 मला असं वाटतं खूप स्वप्न घेऊन येणार आहे, खूप प्रेम घेऊन येणार आहे आणि खूप जुन्या आठवणी पुन्हा आठवून देणार आहे. सतीश राजवाडे यांनी ही फिल्म डिरेक्ट केली, ज्यांना मी प्रेमाची लव्ह स्टोरी बनवणारा बादशाह म्हणतो. त्यांनी ही फिल्म डिरेक्ट केली. स्पेशलिस्ट एकदम खास. आणि मी तेजश्री आम्ही त्या फिल्म मध्ये करतोय. मनस्विनी लता यांनी एक खूप छान गोष्ट लिहिली आणि त्याचं आज जे चित्र दिसतंय ते खूप छान आहे. हो ना. बरं, म्हणजे हे आठवणींची एक सुरेख भेट मिळणार आहे नवीन वर्षात. येस, निश्चितच. आपणच आपल्याला देणार आहोत. आणि ती या फिल्मचं वैशिष्ट्य आहे की ही फिल्म बघायला येणारा प्रत्येक माणूस हा कुठेतरी ती फिल्म संपेपर्यंत स्वतःलाच स्वतःच्या आयुष्यातल्या त्या आठवणींमध्ये घेऊन जाणार आहे. त्यामुळे ही जी नवीन भेट आहे ही आम्ही तुम्हाला सुपूर्त करतोय आणि मग तुमच्याकडनंच तुम्हाला नव्याने ती मिळणार आहे. म्हणजे आपण ते सगळं शोधू. करेक्ट, शोधायलाच पाहिजे. मला असं वाटतं की ना, ज्या वयात माणूस येतो त्या प्रत्येक वयामध्ये मला असं वाटतं की जुन्या आठवणींमध्ये जातो, तिथे रमतो, कुठल्या तरी वळणावर, कुठल्या तरी टप्प्यावर थांबतो आणि थोडासा रेंगाळतो. 48 मध्ये फ्रेम्स मध्ये चालायला लागतो, थोडासा हळू होतो आणि हळूहळू त्या आठवणीमध्ये इतका रमून जातो की म्हणजे त्याला असं वाटायला लागतं की आता आपण पुन्हा तिथे जावं. आणि त्या आठवणी येत असतात पण आपण जाऊ शकत नाही आणि मग थोडासा हळवा होतो माणूस. आणि मला असं वाटतं की प्रेम ही अशी गोष्ट आहे ना, जगात माणूस आहे तिथे प्रेम आहे आणि प्रेम आहे तिथे आठवणी आहेत आणि आठवणी आहेत तिथे ती सध्या काय करते हा प्रश्न येतोच, किंवा तो सध्या काय करतो हा प्रश्न येतोच. वा वा वा, क्या बात आहे. सतीशने सगळं एकूण जमून आणलंय म्हणजे. येस. असं म्हणजे आता थोडंसं डोकवायला काय हरकत नाही. तुझ्या मनात काही ती बद्दलच्या काही आठवणी आहेत तुमच्या म्हणून. मला असं वाटतं ना, जेव्हा हा विषय आमच्याकडे आला ना आणि आम्हाला वाचून दाखवला, त्यानंतर असं जाणवायला लागलं की आम्ही बोलता बोलता, मीच नाही तर सतीश, आमचे DOP सुहास गुजराती असतील, आमचं ज्यांनी वर्कशॉप घेतलं, रंगा गोडबोले सर असतील, तेजू असेल, आम्ही सगळेजण बोलता बोलता हळूहळू आम्ही आमच्या विश्वात जायला लागलो. आणि हीच ती गंमत आहे. मला असं वाटतं की प्रत्येक जण त्या विश्वात जातो आणि त्या आठवणी आठवायला लागतो. मला असं स्वतःला असं वाटतं की आपण तो माणूस आठवण्यापेक्षा ना त्याच्या आठवणी आठवत राहतो. आणि हे खूप महत्वाचं आहे. खूप छान छान मोमेंट्स आहेत ते आपण जपून ठेवलेले असतात आणि त्या आठवत असतो आणि त्याच खूप महत्वाच्या असतात. तीपेक्षा त्या आठवणी खूप महत्वाच्या असतात. तीपेक्षा त्या आठवणी खूप महत्वाच्या असतात. बरं, आपल्या काय आठवणी. मलाही हेच वाटतं की कुठेतरी ना त्या काळात आपण जाऊन पोहोचतो आणि ना ही फिल्म आहे ना लोकांना असं सांगणारी असेल की ही जी आठवण आहे ना पूर्वीची राहून गेलेली, कुठेतरी आतमध्ये ठेवून दिलेली एका बंद कप्प्यामध्ये, बरोबर, ती आणा ना उघडपणे. एखाद्या जुन्या घडून गेलेल्या छान प्रसंगाची आठवण काढणं यात कधीच वाईट नसतं काही. आणि मुळात आपण आपल्या आजच्या तो जो आहे त्याच्याबरोबर त्या जुन्या तो बद्दलची चर्चा करणं हे खूप हेल्दी कन्व्हर्सेशन असू शकतं. आणि मला असं वाटतं ना की प्रत्येक वेळी तो असं म्हटल्यानंतर सॉलिड प्रेम केलंय आणि मग तो प्रेमभंग झाला आणि मग काहीतरी प्रॉब्लेम झाला पेक्षा शाळेत असताना मला वाटतं ऐकणारा प्रत्येक प्रेक्षक माझ्या बरोबर ऍग्री करेल आता की आपण शाळेत असताना पासून आपल्याला एक थोडं कळायला लागतं ना
तेव्हापासून बरेचदा ना अनसेड आपल्या मनातलं काहीतरी राहून गेलेलं असं असतं की मे बी आपला वर्ग असतो, आपल्या बाजूची डिव्हिजन असते, आपल्या वरचा मजला असतो शाळेतला, किंवा बिल्डिंग, त्याच्या बाजूची बिल्डिंग, आपल्या बिल्डिंग पेक्षा आपण पहिल्या मजल्यावर तर दुसऱ्या मजल्यावर कुणीतरी, की तो फक्त असा दिसून गेला ना की ए वाव हा मला आवडतो. मग ते त्याचं दिसणं असू शकतो, तर त्याचा इंटेलिजन्स असू शकतो, शाळेत असतानाचा एखादा स्पोर्ट्स मधला सॉलिड मुलगा असू शकतो. सो आय थिंक ह्या गोष्टी खूप छान आहेत आणि ह्या आठवण्यासाठी प्रत्येक वेळी त्या व्यक्तीबरोबर मी एक सॉलिड नातं शेअर केलं असं नसतं. आणि मग शाळा सुटते, आपण मोठे होतो, आपले व्याप वाढत जातात, आपल्या सगळ्यांना कक्षात रुंदावत जातात, आणि ही जी माणसं असतात ना जी आपली असतात आपल्या विश्वातली, ती निघून जातात. आपणही मोठे होतो, त्यांच्याबद्दलचा विचार बंद होतो, आणि मग अशी एखादी ती सध्या काय करते नावाची फिल्म तुम्हाला त्या थिएटर मधल्या खुर्चीत बसल्यावर की अरे हा यार, शाळेत असताना त्या स्पोर्ट्स मधला तो जो शाळेसाठी मेडल्स आणायचा तो मुलगा मला जाम आवडायचा, त्याने नंतर काय केलं, आज स्पोर्ट्स मध्ये नाही येतो, मग आज तो कुठे असेल, तो काय करतो, ही सुद्धा ती आठवण असू शकते. कळलं ना? तर ही आहे ही फिल्म की तुम्ही प्रत्येक घडून गेलेल्या आणि मग ते क्षण त्या माणसाबरोबर तुम्ही किती ड्युरेशन काढलंय पेक्षा ना पर्टिक्युलर माणसाने तुमच्या आयुष्यात एक आनंद आणला ना, तो आनंद आहे हा ही फिल्म म्हणजे. वा, आपल्याकडे फोन यायला सुरुवात झाली. अंकुश, पहिला फोन आलाय पुण्यावरनं, रवींद्र कुडाळकर आपल्या बरोबर आहेत. रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार अंकुशजी, तेजश्री आणि विशाल. नमस्कार. तिघांनाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पहिलाच फोन लागलाय तुम्हाला सुद्धा. धन्यवाद. एक्साइट झाले खूप, आणि या वर्षाच्या शेवटच्या सेलिब्रिटी चॅट आहे. वर्षभर सेलिब्रिटी चॅट या उपक्रमाने IBN लोकमतचा खूप आनंद दिला आम्हाला. सर्व IBN लोकमतच्या टीमला शुभेच्छा देतो. माझे तीन प्रश्न दोघांनाही आहेत, कॉमन आहेत प्रश्न. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की आपण आज दोघेही स्टार पदावर आहात असं मला वाटतं, कारण दोघांची आयडेंटिटी आणि इमेज संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही एन्जॉय करतो एक रसिक श्रोता म्हणून. तर ही इमेज सांभाळताना काही दमछाक होते का दोघांची? दुसरं मला असं विचारायचं की नवीन वर्ष चालू होते आहे, संकल्प करण्यावर आपल्या दोघांचा कितपत विश्वास आहे आणि त्याबद्दल काय मत आहे? आणि तिसरा प्रश्न असा आहे की कधी कधी असं होऊ शकतं की कोणीतरी अभिनयाबद्दल टीकाही करतं आणि ती बोचते, असं काही झालंय का दोघांच्या बाबतीत? धन्यवाद. मला असं वाटतं की ज्या ठिकाणी आता आम्ही आहोत त्या ठिकाणी असताना बऱ्याच वेळेला अशा गोष्टी होतात की आपल्याला कसं वागायचं कसं नाही वागायचं. पण मला एवढं मात्र नक्की कळलं की माणूस म्हणून आपण छान वागल्यानंतर कुठल्याही क्षेत्रात असू दे, आपण छान वागल्यानंतर सगळ्या गोष्टी छान होतात असं मला वाटतं. या दुसरा प्रश्न, ज्या ठिकाणी संकल्प, मला असं वाटतं की संकल्पासाठी तारीख आणि वेळ नसावी. ज्या दिवशी आपल्याला वाटतं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू करावं, ते नवीन वर्ष असं समजावं आणि सुरू करायला हरकत नाही असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा एखादी टीका होते त्याचा अर्थ असा होतो की आपल्याला पुन्हा जमिनीवर येऊन पुन्हा एकदा आपल्यावर काम करायला हवं, आपण नव्याने सुरुवात करून पुन्हा एकदा स्वतःला सुधारायला हवं. त्या 100 पैकी एका माणसाला आवडत नाही तर त्या 99 माणसाला आवडलंय, तर एका माणसासाठी सुद्धा आपण आवडायला हवं, त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत असं मला वाटतं. तेजश्री. बरोबर. पहिला प्रश्न काय होता? मला फक्त पहिला प्रश्न नाही आठवत. पदावर असताना तुम्हाला म्हणजे आता कसं तुम्हाला स्वतःला वागायला पाहिजे, काय वागायला पाहिजे, यासाठी तुम्हाला काही करावं. बरोबर. नाही, मी पूर्ण सहमत आहे अंकुशशी, कारण मला वाटतं की सगळ्याच्या शेवटी तुम्ही माणूस म्हणून काय वागता आणि कसे आहात हे शाश्वत असतं, आणि त्यामुळे कामं आम्ही करत राहणार, आम्ही खूप मनापासून कष्ट घेत राहतो. जशी तुमच्या घरातली माणसं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतात ना, तसंच आमचं क्षेत्र आहे. फक्त आमच्या क्षेत्रात मला वाटतं आमचे चेहरे दिसतात, त्यामुळे काहीतरी वेगळं वाटून जातं लोकांना. बाकी कष्ट, ती मेहनत, ते टाइम टेबल हे आम्हीही सर्वसामान्यांप्रमाणेच फॉलो करत असतो, आणि हे करताना आम्हालाही तशीच माणसं भेटत राहतात. त्यामुळे खरंच आपण माणूस म्हणून स्वतःला सिद्ध करणं फार गरजेचं असतं, कारण की मला कायम असं वाटतं, अगदी मग नाटकाचा प्रयोग झाल्यावर जेव्हा प्रेक्षक भेटायला येतात ना, तेव्हा जरी ते त्या कलेला दाद द्यायला येत असले तरीही त्या मेकअप रंगमधून बाहेर जाताना ती कशी वागली आमच्याशी हे त्या कलाकृतीपेक्षा जास्त जवळून ते घेऊन जातात. मग ते अगदी फोटो काढणं असू दे किंवा मग एखादी सही करणं असू दे. त्यामुळे मला अंकुशचा मुद्दा खूप पटतोय की आपण माणूस म्हणून खूप छान राहिलं पाहिजे, आणि तुम्हाला शब्द येते काका, आम्ही तसे वागत राहू सतत. संकल्पाचं म्हणाल तर मी दरवर्षी ठरवते काहीतरी सॉलिड करायचंय, पण येस ते करायचंच आहे. तो क्षण आहे ना, तो असा 31 डिसेंबरला नाही येत खरं तर.
मी ठरवते आणि मग एक मी लिस्ट करून ठेवते आणि मग 2017 मध्ये कुठल्या वळणावर काय करायचंय अशा ह्याच्यावर ते सगळे गोष्टी येत जातात. त्यामुळे होपफुली काही ठरवलेल्या गोष्टी घडतील 2017 मध्ये. आणि तिसरा प्रश्न होता, बऱ्याच वेळेस काय होतं की आपण काहीतरी प्रेझेंट करत असतो आणि कोणतरी टीका करतं, तुम्हाला त्याचा त्रास होतो? येस, निश्चितच त्रास होतो. पण पुन्हा कलाकार म्हणून मला असं वाटतं की जशी मी लोकांचं कौतुकाची भुकेली असते आणि मी प्रत्येक क्षणी स्वतःची कला सादर करण्यासाठी, मग ते कुठलंही माध्यम असो, नाटक असो, सिरियल असो किंवा सिनेमा असो किंवा एखादा कार्यक्रम असो, तिथे गेल्यानंतर आम्हाला जेव्हा खूप मनापासून वाटतं ना की लोकांनी आपलं कौतुक करावं आणि ते जसं मला आनंद देतं, मग तिथेच तीच माणसं जर हक्काने मला काही सांगत असतील तर मी ती टीका म्हणून घेत नाही. आणि कुठेतरी जर लोक आज बोलतायत तर आपण कुठेतरी कमी पडलोय किंवा अजून उरलंय, काहीतरी शिल्लक आहे. आणि मला वाटतं हीच गोडी अपूर्णतेची आयुष्यात मला वाटतं वेड लावत राहते आपल्याला. खळे काकांचं गाणं होतं आणि ह्याबद्दल मला एक छान गोष्ट काका तुम्हाला सांगावीशी वाटते. माझ्या घरी ना एक कोपरा आहे, ज्या कोपऱ्यामध्ये रिकाम्या कोपऱ्यात एक प्रकाशाचा झोत आहे आणि माझ्या अवॉर्ड्सच्या बाजूला की जिथे तो झोत ना मी कायम रिकामा ठेवणार आहे, तो ह्याच गोष्टीसाठी की कायम त्याच्याकडे बघून ना कितीही आयुष्यात मी सक्सेसफुल झाले ना तरी मला वाटत राहील की काहीतरी उरलंय, काहीतरी शिल्लक आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तो कोपरा माझा रिकामच राहील, जो मला सतत सांगत राहील घरी पोहोचल्यावर की अजून पूर्ण नाही झाली, अजून करायचंय, अजून करायचं. वा वा, याही वर्षी काहीतरी सॉलिड घडू देत. आणि आता ती तर आलेलाच आहे, तो मास्टर स्ट्रोक आहे. पुढला फोन घेऊयात. कोल्हापूरवर किरण जाधव आपल्या बरोबर आहेत. किरणजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. मी अंकुश दादा आणि तेजश्री यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. तुम्हाला सुद्धा. आणखीन ती सध्या काय करते येते तुमची मूवी, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आम्ही खूप आतुर आहोत फिल्म पाहायला. वा वा वा. आणखीन माझा प्रश्न अंकुश दादासाठी होता. दादा, तुझे अमृता खानोलकर यांच्यासोबत 2 फिल्म आलेल्या होत्या, झकास आणखीन गैर. आता 2017 मध्ये ऑटोग्राफ येते, तर अमृता मॅम यांच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता? खूपच छान. मला असं वाटतं की ना, एक तर खूप छान माणूस म्हणून ती आहे, छान ॲक्ट्रेस आहे, छान डान्सर आहे, खूप छान पद्धतीने ती एक्सप्रेस होते. तर आज मी गैर केली, त्याचा वेगळा विषय होता. झकास नावाची फिल्म केली, त्याचा वेगळा विषय होता. आणि आता ऑटोग्राफ करतो, त्याचा वेगळा विषय. मी तुम्हाला सांगतो, ती जितकं काम करते तशी ती अजून अभिनयाने अजून छान काम करायला लागले आणि अजून चांगलं करत राहील असं मला वाटतं. आणि हे माझं भाग्य समजतो, अशा छान चांगल्या अभिनेत्रीवर मला काम करायला मिळतं. वा. पण पुढला फोन घेऊयात. कोल्हापूरवर ना माधुरी चौगुले आपल्या बरोबर आहेत. माधुरीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा, नमस्कार सर. नमस्कार. अंकुश दादा व तेजश्री ताईंना पण नमस्कार माझा आणि हार्दिक शुभेच्छा. हा, बोला बोला माधुरीजी. आपला टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. हा, ठीक आहे ठीक आहे. मला असं विचारायचं आहे की ती सध्या काय करते मध्ये नेमकं तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न केलाय? हा, मला असं वाटतं की ना, ही फिल्म अनुराग आणि तन्वीची फिल्म आहे. आणि तन्वी म्हणजे तुम्हीच आहात, म्हणजे माधुरी म्हणजेच तन्वी असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही स्वतःला तिथे रिप्रेझेंट करणार आहात, तुम्ही स्वतःला पडद्यावर पाहणार आहेत असं मला नक्की वाटेल. खूप छान गोड हळुवार पद्धतीने ही फिल्म तुमच्या समोर येणार आहे आणि खूप गोष्टीचं उत्तरं मिळतील, खूप गोष्टी तुम्हाला आनंद देतील. ही फक्त कुठल्याही एका रिलेशनबद्दल नाही आहे. मला असं वाटतं की नॉस्टॅल्जियामध्ये गेल्यानंतर, आठवणींमध्ये गेल्यानंतर माझी आई, माझी बहीण, माझी मित्रमंडळी हे सगळे तुम्हाला आठवणार आहे. आई जेव्हा धपाटा मारते, कान पकडते, त्यानंतर ज्या गोष्टी होतात ना, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार आहे. आपण अभ्यासात चुकतो तेव्हा सर कसे ओरडतात, आपण मित्रांबरोबर चोरून सायकल चालवायला जातो तेव्हा काय होतं. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या तुम्हाला दिसणार आहेत. नुसता हा विषय धरून असं समजू नका की आपण बाबा त्या गोष्टीबद्दलच विचार करतोय. मला असं वाटतं ही पॉझिटिव्हली मांडलेली पहिली गोष्ट आहे, प्रेमाच्या पुढे जाऊन बांधलेली या काळातली ही गोष्ट आहे. तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आपण पुढला फोन घेऊयात. अंकुश, औरंगाबादवरनं प्रशांत देशमुख आपल्या बरोबर आहेत. प्रशांतजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार प्रशांत, आपल्याला आवाज येतोय माझा? प्रशांतपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. जसं तू म्हणालीस तेजश्री की आपण जेव्हा शाळेत असतो किंवा कॉलेजमध्ये असतो, असा कुठेतरी एक मुलगा असतो जो स्पोर्ट्समध्ये, जो गाण्यामध्ये, जो आपण म्हणूयात की नाटकामध्ये, आपल्याला तो म्हणजे आपण त्याला भेटलेलो नसतो, पण तेव्हा त्याचा परफॉर्मन्स पाहून किंवा त्यांनी केलेलं काम पाहून आपण खुश झालेलो असतो.
असं आठवतोय कोणी अंकुश तुझ्या कॉलेजमधला एखादी पर्सनॅलिटी तुला आठवते की जी कायम तुझ्या लक्षात राहील? मला असं वाटतं शाळेतले माझे जे सगळे मित्र आहेत ना ते मला अजूनही आठवतात. आणि ह्या सोशल मीडियामुळे खास आम्ही प्रत्येक जण आता एकत्र यायला लागलो. फक्त माझा ग्रुप नाही, मला असं वाटतं अख्ख्या देशामध्ये या सोशल मीडियामुळे परत सगळेजण एकत्र आले, एकमेकांना भेटायला लागले, एकमेकांना दिसायला लागले, रियुनियन्स व्हायला लागले. आणि इथूनच ही आमची फिल्मची गोष्ट सुरू होती. इथे आल्यानंतर मी विशालला भेटतो आणि आपण म्हणतो अरे आपण सावरखेड एक गाव या फिल्म मध्ये काम केलं होतं. बरोबर. इथे विषय निघतो आणि विषयामध्ये आपला असा विषय निघतो, अरे ती काय करते, तो डीओपी होता तो काय करतो, तो आपल्यावर काम केलं तो काय करतो, नाशिकमध्ये आपण फिल्म केली त्या ठिकाणी शूटिंग केलं तिकडे आता काय चाललंय, या ज्या गोष्टी निघतात बाहेर पडतात, हीच ही फिल्म आहे, बाकी काही नाहीये असं मला वाटतं. तरी तुला काही शेअर करावं असं वाटेल एखादी अशी पर्सनॅलिटी की जी कायम तुझ्या लक्षात राहिली? नाही, पर्टिक्युलर नाही आठवत खरं सांगायचं तर. आता अशी कुठली पर्टिक्युलर पर्सनॅलिटी मला आठवत नाहीये, पण ते असे मुवमेंट्स आठवतात. मला आठवत आहे की दरवर्षी 10वीचा रिझल्ट असायचा, तेव्हा रिझल्ट लागायचे ना, तेव्हा आमच्या अगदी 6वी-7वी पासून अशी एक एक्साइटमेंट असायची, कारण टीचर्स कॉमन असायचे आम्हाला शिकवणारे. त्यामुळे मग त्यांनीच शिकवलेल्या 10वीच्या वर्गातला कोण मुलगा कोण मुलगी बोर्डात येतंय का, मग ती एक एक्साइटमेंट असायची. मग ती मुवमेंट मला आठवते की दुपारी 1-1:30 वाजता किंवा 2 वाजता 11 वाजता वगैरे ते रिझल्ट आउट होणार आहेत. सो आम्ही पण ना त्या पिरियड्सना आम्हाला असं एक अभ्यास करता करता अरे बापले आपल्या शाळेतले किती जण येणार आहेत, ही एक एक्साइटमेंट असायची. मग त्याच्यात आम्ही खूप रमायचो. सो आज मागे गेल्यानंतर मला अशा खूप आठवणी आहेत. पर्टिक्युलर नाव नाही सांगता येणार, पण दरवर्षी मेरिटमध्ये येणारी, ह्या वर्षी 2003 साली एक 4 मुलं मेरिटमध्ये आली होती, 2 साली एक 7 मुलं आली होती, असं मला आठवतं. पण पर्टिक्युलर माणूस नाही सांगता येणार. पण हे काही क्षण असतात जे असे तरळून जातात जेव्हा आपण आठवणी काढत असतो या सगळ्यात. या ज्यावेळेस ही फिल्म अंकुश तुमच्या दोघांसमोर आली, म्हणजे सतीश राजवाडे डिरेक्टर, रंगा गोडबोले ही सगळी टीम, का प्रायमरी लेवलवर काय नेमकं डिस्कशन झालं? कारण सुरुवात असते ना, आपण त्यातले कॅरेक्टर जाणून घेत असतो, त्यातला मूड पकडत असतो. फिल्मचं जेव्हा मी ऐकलं त्यानंतर असं जाणवलं आम्हाला की पहिली गोष्ट की ही सगळ्यांची गोष्ट आहे, ही माझी एकट्याची गोष्ट नाही. आणि वर्षाच्या सुरुवातीला अशी फिल्म येते जी तुम्हाला सगळ्यांना रिप्रेझेंट करू शकते, आणि अशा फिल्ममध्ये आपल्याला काम करायला मिळणार. एक छान गोड फिल्म आपण लोकांना देणार आहोत, तर हरकत नाही ह्या फिल्ममध्ये काम करायला. आणि तेजश्री बरोबर मी काम करणार होतो, ती खूप छान आर्टिस्ट आहे, ती खूप छान रिॲक्ट होते, खूप चांगलं काम करते, आणि तिचा फॅन फॉलोअर्स खूप आहेत. आणि मला असं वाटतं की अशी जोडी परत एकत्र आली तर ह्या फिल्मला अजून मजा येईल. आणि इतकं छान लिहिल्यानंतर ते लोकांसमोर मांडायचं असेल तर अजून काय हवंय? वा वा सर, खुश आहे तुम्ही, ऍड करा काहीतरी. नाही, मला कायम असं वाटतं की हाच अंकुशचा खूप मोठेपणा आहे, आणि प्रत्येक आर्टिस्ट हा अंकुश बरोबर काम करताना खूप आनंदात असतो, खूप कम्फर्टेबल असतो. तर ती कम्फर्ट लेवल आणण्याचं काम मला वाटतं अंकुश कायम करत असतो, आणि जे तो आता म्हणाला हा खरंच त्याचा मोठेपणा आहे. आणि त्याच्यापेक्षा माझी इच्छा होती की जेव्हा मी ऐकलं की अंकुश चौधरी आहे या फिल्ममध्ये, सो मला खूप छान वाटलं. आणि एका मोठ्या गॅप नंतर झी स्टुडिओ स्वतः आपल्या समोर आलाय. सतीश राजवाडेंबरोबर मला काम करायचं होतं, आणि अंकुश चौधरी हे नाव ऐकल्यानंतर माझ्यासाठी दुग्ध शर्करा योग होता तो, आणि ती फिल्म नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं. आणि खूप महत्वाची गोष्ट तो बोलला की आजच्या रिअलिस्टिक काळात आपण सर्वसामान्य माणसाला रिप्रेझेंट करतोय, म्हणजे कुठेतरी हा हिरो म्हणून असला तरी हा हिरो म्हणून वागत नाहीये सिनेमात ना, मी हिरोईन म्हणून वागतेय, आम्ही फार सामान्य माणूस म्हणून वागणार आहोत. आणि मला वाटतं तेच ह्या फिल्म मध्ये आमच्या दोघांच्या पात्रांचं सक्सेस असणार आहे, कारण लोकांना आमच्याकडे बघताना खरंच वाटणार आहे की अरे यार हा मी आहे, हे माझ्या बरोबर झालंय, हे सगळं होणार आहे या फिल्म मधनं. चला, आम्ही तुमच्यासारखे म्हणजे आम्ही तुमच्या आम्हाला बघणार आहोत. खरं सांगायचं म्हणजे आपण फोन घेऊयात. मुंबईवरनं ओम राऊत आपल्या सोबत आहे. ओम, आपला प्रश्न विचारा. हाय अंकुश, हाय विशाल. अरे ओम, हाय ओम. तुम्हाला टीव्ही वरती बघितलं आणि मला प्रश्न विचारायचा वाटला. अरे प्लीज. तो विशाल, मी तुला एक गोष्ट सांगतो की मी लहान असल्यापासून अंकुश ला नेहमी स्टाईल आयकॉन म्हणून बघत आलोय. आपला विषय हा जुन्या गोष्टींचा आहे, ती सध्या काय करते. आणि मी तुला सांगतो की लहान असताना देखील अंकुश इतका स्टायलिश होता की तो माझ्यापेक्षा थोड्यानी वयाने मोठा होता, तो बंडाना घालून कॉलर वरती करून फिरायचा. अंकुश, इफ यू रिमेंबर. आणि दॅट वॉज द ग्रेटेस्ट स्टाईल स्टेटमेंट एव्हर. आणि माझी काय म्हणतात ते, आम्ही सगळेजण यूज टू ट्राय टू मार्क अंकुश ॲज मच एज वी कुड.
Wow. And even today, if you see, he wears this funky hairstyle and everything. मला कळत नाही अंकुश, तुझ्या स्टायलिंगचं, तुझ्या एका जे काय म्हणतात ते कूल व्यक्तिमत्व जे तुझं आहे त्याचं सिक्रेट काय आहे? मी तुला जर हे ऑफलाईन विचारलं असतं तू ते कधीच सांगितलं नसतं. टीव्ही आय कॅन आस्क यू, हाऊ आर यू सो कूल? ओम, तू असाच फोन लाईन वरती राहा, अंकुश उत्तर देणार आहे. अंकुश, मला असं वाटतं की ना, मला स्वतःला स्टाईल मारायला लहानपणापासून खूप आवडते आणि लहानपणापासून मला 70mm बघायची आवड निर्माण झाली आणि मला हळूहळू असं वाटायला की ते कॅरेक्टर मी आहे. असं बरंच वेळेला व्हायचं की कुठल्याही फिल्मचा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला मी धावत जायचो आणि त्या दिवसानंतर मी पुढचे 7-8 दिवस तरी मी त्या हिरोसारखा वागायचा प्रयत्न करायचो. आणि ह्या ज्या स्टाईल करण्याच्या गोष्टी आहेत ह्या त्यामुळेच यायला लागल्या असं मला वाटतं. आणि मी फिल्म गणिक असं मला वाटतं की मी वेगवेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करतो. गेली काही वर्ष मी काम करतोय, तर लोकांना मला त्याच ह्याच्यात बघून कंटाळा येऊ नये असं मला स्वतःला वाटतं. रोज तीच भाजी खायला दिली तर आपल्याला त्रास होईल, आपल्याला कंटाळा येईल. तर मला असं वाटतं की मी स्वतःला प्रेझेंट करताना मी प्रयत्न करतोय की काहीतरी वेगळं करूया. सॉरी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या फिल्मला जे हवंय ते दिलं तर गंमत येईल. या फिल्ममध्ये ती सध्या काय करते मध्ये मी जो आता हा जो अटायर, मी हे एरवी कधीच कपडे घालत नाही अशा पद्धतीचे, म्हणजे फॉर्मल घातले, बेल्ट लावलाय, इन केलंय, चष्मा घातलाय, तो थोडं मॅचिंग आहे, फॉर्मल शूज घातलेत, असं नीट शांत व्यवस्थित बसले, असं माझं कधीच होत नाही. या फिल्मच्या निमित्ताने मी हे सगळं चेंज केले आणि ह्याला कारणीभूत सतीश राजवाडे आणि पल्लवी राजवाडे, जी प्रोड्युसर पण आहे आणि कॉस्ट्युम डिझायनर पण आहे, तिने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या. हा मेकओव्हर तिचा आहे, तिच्या स्टाईलने हे केलेलं आहे. थोडेसे 10% इनपुट माझे असेल, पण 90% सतीश आणि पल्लवी या दोघांनी मिळून हे केलेलं आहे. हो, नाही तोच गोड धक्का होता आमच्यासाठी. अंकुशला बघायची अशी सवय नाही. खरी गोष्ट आहे. अंकुश, तेजश्री, आपण आणखीन गप्पा मारणार आहोत. ती बद्दलच्या आठवणी, तो बद्दलच्या आठवणी, थोडंसं मला नॉस्टॅल्जिक व्हायचंय तुमच्या बरोबरीने. पण इथे वेळ झाली का ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर गप्पांचा सिलसिला असा सुरू राहणार आहे. पहा फक्त IBN लोकमत. तर मित्रांनो, ती सध्या काय करते, खरं आहे, आणि ती सध्या काय करते किंवा तो सध्या काय करतो हा विचार ज्यावेळेस मनात येतो तेव्हा अनेक आठवणी आपल्या समोर असतात. आपण त्यामध्ये रंगून जातो. मी देखील रंगलेलो आहे. म्हणजे इव्हन दिवाणखान्यात बसून तुम्ही देखील हे सगळं एन्जॉय करत असाल. गप्पांचा सिलसिला सुरू आहे. अंकुश आणि तेजश्री आपल्या बरोबर आहेत. अंकुश, म्युझिक बद्दल म्हणजे खरं आहे, म्हणजे ती सध्या काय करते असं म्हटल्यानंतर हृदयात वाजे समथिंग, मग ते नातं कुठलंही असो, पण त्या आठवणीत आपण जातो, त्या ठिकाणी आपण पोहोचतो. नक्की काय झालं होतं ते सगळं असं आठवायला लागतं आपल्याला. म्युझिक बद्दल जरा मला असं वाटतं तुम्ही बोलायला हवं. लव्ह स्टोरी आली, प्रेम आलं, संगीत येतच, म्युझिक येतच आणि छान म्युझिक येतं. अविनाश विश्वजीत यांनी एक गाणं केलंय, निलेश मोहरीर यांनी 2 गाणी केली आहेत, मंदार आपटेंनी एक गाणं केलंय आणि आता समथिंग गाणं जे आता तुम्ही ऐकताय ते अविनाश विश्वजीतने कंपोज केले. खूप सुंदर गाणे, म्हणजे पहिल्या प्रेमातलं आहे. पहिल्या प्रेमापेक्षा सर्वात जास्त की आपल्याला खूप काहीच माहीत नसतं, काहीच कळत नसतं, अशा वयात आपल्याला एखादी व्यक्ती आवडते, त्याबद्दल आपलं काही मत नसतं, ही छान आहे. ते गाणे हृदयात वाजे समथिंग, जम्पिंग ड्रीमिंग ते कळत नसतं आपल्याला की, तर ते गाणं आहे जम्पिंग. असंच होतं आणि असंच होतं. करेक्ट. तर विश्वजीत आणि रंगा गोडबोले असे दोघांनी मिळून हे गाणं लिहिलंय आणि खूप सुंदर झालंय. निलेश मोहरीने पण खूप 2 छान गाणी केल्यात. मंदार आपटेने एक सुंदर गाणं केलंय. तर हा सगळा मसाला जो आहे तो आमच्या फिल्मला एक नवीन कॅरेक्टर म्हणून उभा राहतो. तर आमच्या शिवाय अभिनय बेर्डे आहे, आर्या आंबेकर आहे, रिदित्य आहे, निर्मोही आहे. हे असताना देखील एक अजून एक कॅरेक्टर ज्याचं नाव आहे म्युझिक देखील एक कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये. आणि या म्युझिकचं वैशिष्ट्य असं आहे ना की तुम्हाला जर आम्ही गाणं ऐकायला दिलं ना तर ते गाणं हे नक्की सगळ्यात आम्ही लहान असताना असणार आहे, एका कॉलेजमध्ये असताना असणार आहे, का आम्ही मोठे झालोय आता तेव्हा असणार आहे, हे तुम्हाला कळतं. त्यामुळे जशी आमची कॅरेक्टर्स हळूहळू मोठी होत जातात तसंच मला वाटतं आमची गाण्यांच्या मेच्युरिटीज पण त्याप्रमाणेच दिल्यात आणि त्या तशाच वाढत जाणार आहेत. वा वा, म्हणजे सतीशने अगदी प्रॉपर सगळा विचार केलेला आहे ते सगळे चॉकआउट करत असताना. मला याला थोडंसं जोडायचं असं, मी एका शाळेच्या स्नेह संमेलनाला गेलो होतो, त्यात हृदयात वाजे समथिंग याच्यावरती तिथल्या मुलांनी डान्स बसवला होता. अरे वा, क्या बात, सुपर. गंमत अशी आहे ना की आता युट्यूबला आमचा जो ट्रेलर जस्ट आलाय तो आता नेशन वाईज
पहिल्या 10 मध्ये 10व्या नंबरवर ट्रेंडिंग करतो, म्हणजे जास्तीत जास्त लोक बघतायत, तो एकमेकांना देतायत, शेअर करतायत, असं ह्या ट्रेलरचं वैशिष्ट्य आहे. जो सेकंड ट्रेलर जो आलाय ती सध्या काय करतेचा नेशन वाईज, नुसतं महाराष्ट्र पुरतं नाही तर नेशन वाईज सगळीकडे पसरतोय. आणि आज ट्रेलर लोकांनी जवळजवळ 10 लाख लोकांनी बघून झालाय ट्रेलर. सो ही खूप चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे की मराठीमध्ये मराठी फिल्मसाठी, मराठी गाण्यासाठी, मराठी ट्रेलरसाठी फिल्म येण्याआधी ही उत्सुकता आहे. म्हणून मला असं वाटतं की ती सध्या काय करते असं विचारायला आणि ते जाणून घेण्यासाठी लोक थिएटरमध्ये येणार आहेत. फोन घेऊयात आपण. वाशिमवरनं प्रमोद पवार आपल्या बरोबर आहेत. प्रमोदजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हा बोला. अंकुशजी ऐकायला येतं? हो बोला. अंकुशजी, कसं आहे, लहानपणापासून आपल्याला चित्रपटामधल्या येण्याची आवड होती का? कारण तुम्ही आतापर्यंत मी चित्रपटाविषयी बऱ्याचशा चाहत्याचे फोन ऐकतो आहे आणि त्यावरून असं लक्षात येतं की तुम्हाला लहानपणापासून चित्रपटामध्ये येण्याची आवड होती. दुसरा प्रश्न मला असं विचारायचा आहे की सावरखेडे एक गाव या चित्रपटाचं जे शूटिंग केलं ते कुठं केलं? रात्रीचा बरेचदा सीन आहे त्यामध्ये, याबद्दल थोडं सांगा. थोडंसं जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. खरंच म्हणजे तुलाही एक असं तुझ्यासमोर एक स्टाईल आयकॉन होता कोणी की तू ठरवलं होतंस की चित्रपटात यायचंय? नाही, मला असं वाटतं की ना आपल्या देशामध्ये हे आहे की 2 गोष्टी प्रत्येक लहान मुलाला व्हावंसं वाटतं, एक तर ऍक्टर नाही तर क्रिकेटर. आमच्या फिल्ममध्ये हा डायलॉग आहे जो मनस्विनी लता रवींद्र यांनी लिहिलेला आहे की प्रत्येक मुलाला असं वाटत असतं की आपण मोठे होऊन एकतर ऍक्टर होणार नाही तर क्रिकेटर तर होणारच होणार. तर तसं माझं होतं की मला ऍक्टर तरी व्हायचं होतं नाही तर क्रिकेटर व्हायचं होतं. मला क्रिकेट खेळायला खूप आवडत होतं, मला ऍक्टिंग करायला खूप आवडत होती, मी खोटं बोलताना पण ऍक्टिंग करतो. त्यामुळे मला असं वाटत होतं की मी खोटं बोललेलं लोकांना कळायचं नाही, तर मला असं वाटतं की मी चांगला ऍक्टर होऊ शकतो असं मला वाटतं. सॉरी मी हे जोक म्हणून घ्या, पण खोटं खूप जेन्युइनली मांडलं. सही पकडे. तर या प्रश्नाला बगल देत मी असं म्हणेन की सावरखेड एक गाव ही फिल्म जी आहे ती आम्ही नाशिकमध्ये केली होती, नाशिक सिन्नर या भागात केलेली आहे. आणि ह्याचं राजीव पाटील जे आता नाही आहेत पण त्यांनी ही फिल्म डिरेक्ट केली होती. श्रेयस होता, मकरंद होता, मी, नंतर संजय जाधव कॅमेरामन होते. आणि ही अशी टीम, म्हणजे मला असं वाटतं की पहिल्यांदा कलरफुल आणि अशी छान दिसणारी फिल्म आली होती. आणि मला असं वाटतं विशाल पण आम्ही एकत्र काम केलंय. तुम्ही एका सीनमध्ये विशालला बघाल, मी आणि विशाल एकत्रच आहोत स्क्रीनमध्ये. त्याला बरीच वर्ष झाली, पण हे नाशिक मधलं नयनरम्य अशा ठिकाणी झालेलं शूटिंग आहे. मला त्या आठवणी आता समोर येत करत आपल्याला आणखीन बोलायचंय. पहिल्या प्रेमाचा दुसरा पार्ट, पहिला प्यार बार बार लगातार. गप्पांचा सिलसिला असा सुरू राहणार आहे. पण यानंतर इथे वेळ झाला का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. पहिला प्यार बार बार लगातार आणि बरंच काय, म्हणजे ती सध्या काय करते. आणि हेच विचारण्यासाठी, याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याकडे भरपूर फोन येत आहेत. अंकुश आणि तेजश्री करता फोन आलेला आहे. मुंबईवरनं हेरंब देवप्रसाद आपल्या बरोबर आहेत. हेरंब, आपला प्रश्न विचारा. हॅलो अंकुश दादा. हाय. हाय, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. फार मोठा प्रेक्षक आहे. तेजश्री मॅडम, हॅपी न्यू इयर. तुला सुद्धा. माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही न्यू इयर सेलिब्रेट कसा करणार आहे? हे वर्ष आमच्यासाठी खूप छान आहे. 6 जानेवारीला फिल्म रिलीज होते. सो मला असं वाटतं की मी माझ्या टीम बरोबर, ती सध्या काय करतेच्या टीम बरोबर आम्ही सगळेजण एकत्र सेलिब्रेट करणार आहोत. वा, ती सध्या काय करते? हेरंब जरूर बघायला जायचंय फिल्म. हा, म्हणजे अंकुशकडनंच नाही, अंकुशचा चाहता म्हणून, अंकुशचा मित्र म्हणून मी देखील तुला आग्रह करतोय. चला पुढला फोन घेऊयात. पुण्यावरनं अपर्णा कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. अपर्णाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. नमस्कार. हा नमस्ते. नमस्ते तेजश्री आणि नमस्ते अंकुश. नक्की दोघे जण खूप आवडलं. आणि या ज्या पिक्चर ती सध्या काय करते त्यामध्ये तुम्ही दोघंही अतिशय सुंदर दिसता. आणि तेजश्री, तुम्हाला माझ्या घरातल्या सारखीच वाटतेस. आणि तुम्ही दोघे जण जे सेट हँडचा जो तुमचा सीन आहे तो माझ्या 1.5 वर्षाची जी मुलगी आहे तो सेम तसाच करते. आणि तिला प्लीज शक्य झाले तर दोघंही फ्लाइंग किस द्या. मला खूप खूप आवडेल तिला तसं केलं तर. थँक्यू. तुझ्यासाठी विचार करू शकत नाही इतकी तेजश्री तू आम्हाला खूप आवडते. थँक्यू. हे तुमच्या मुलीसाठी आम्ही एकदा करून दाखवलं तिला.
थँक्यू तेजश्री, थँक्यू अंकुश, थँक्यू सो मच. थँक्यू अपर्णाजी. आणि तुमच्या सगळ्या कुटुंबाला अपर्णाजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मुंबईवरनं सुभाष जाधव आपल्या बरोबर आहे. सुभाषजी आपला प्रश्न विचारा. अंकुश आणि तेजश्री आपल्या बरोबर आहेत. हॅलो सर. हॅलो अंकुश सर. हॅलो. हॅपी न्यू इयर ऍडव्हान्स. हॅपी न्यू इयर. हा सर, तुमचा डायरेक्ट फॅन आहे मी. थँक्यू. आणि तुमचे सर्व पिक्चर बघतो आम्ही. मी, माझी मिसेस, माझी मुलगी पण तुमची फॅन आहे. थँक्यू. हा थँक्यू. हॅलो सर. हॅलो हॅलो. नाही आणि सध्या ते ती सध्या काय करते त्याचे प्रोमोज पण बघतो. खूप सुंदर आहेत. सुभाषजी आपल्याला आवडले का प्रोमो? हो, खूप खूप आवडले प्रोमोज त्याचे. अरे वा वा. थँक्यू सर. आणि तुम्हाला या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणखी तुमचे चांगले चांगले पिक्चर येऊत आणि खूप चालू. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील नवीन वर्षाच्या शुभेच्छा. त्यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या तुम्हा दोघांकरता. आपण जसं काही आठवणींबद्दल जेव्हा बोलतोय, या इंडस्ट्रीत ज्यावेळेस आपण वावरायला सुरुवात केली तर काही कलावंत असे होते, नायक आपण ज्यांना म्हणूयात, लक्ष्मीकांत बेर्डे. आपण त्यांची काही स्टाईल असेल, त्यांची ॲक्टिंग असेल, त्यातले काही भाग आजही आपल्या डोळ्यासमोर आहेत किंवा ते आपण काही वेळा फॉलोही केले असतील. पण त्यांची पुढली पिढी अभिनयाच्या रूपाने आता तुमच्याबरोबर या फिल्ममध्ये आहे. अभिनय बेर्डे तुमच्याबरोबर आहे. जी आर्या आपल्याला पडद्यामागे असायची पण तिचा आवाज आपल्याला त्या कॅरेक्टरला, त्या नायिकेला असल्याचं आपण ऐकलेलं आहे. तिने गाणी गायले आणि ती ॲक्टिंग पण करते. कशी केमिस्ट्री जमली? खूप छान आहे. मला असं वाटतं येणारी पिढी इतकी सुंदर आहे. अभिनय बेर्डे म्हणजे मला असं वाटतं की तो सुपरस्टार आहे. आता पहिल्या फिल्मपासूनच तो सगळ्यांना वेड लावेल असं मला वाटतं. तो खूप छान डान्स करतो, खूप छान ॲक्टिंग करतो, कसली भीती नसते आणि छान केस आहे, छान स्टाईल मारतो. तर मला असं वाटतं की तो सगळ्यांना आवडेल लवकरच. आर्याबद्दल म्हणायचं झालं तर आर्या एक तर दिसायला खूप सुंदर आहे, खूप छान गाते आणि तिला मला असं वाटतं की ना मराठी चित्रपटाला एक छान हिरोईन हवी होती. ती तिच्या रूपाने मिळेल असं मला वाटतं. जी गोड दिसायला पण आहे आणि गाताना पण गोड आहे असं मला वाटतं. एकूणच सगळी टीम जी होती सेटवरती काय धमाल मजा मस्ती असायची? काही आठवणी आता तुला शेअर करायची वाटते? खूप मस्त टीम आहे ही. आणि खरं सांगू ना तर सेट पेक्षा आम्ही आता प्रमोशनच्या निमित्ताने जास्त भेटीगाठी आमच्या होत आहेत. कारण की ही जी टीम आहे ना, तर आम्ही हे जे 6 कलाकार तुला माहिती आहेत, निर्मोही रुदित्य, आर्या अभिनय, मी आणि अंकुश, तर हे 3 मुलं आणि 3 मुली हे अनुराग आणि तन्वी साकारतायत. बरं. त्याच्यामुळे 2 काळ एकत्र नाही असू शकत ना. सो अनफॉर्च्युनेटली आम्ही त्यांच्या शूटिंगच्या सेट्सवर एकत्र काम करताना कधीच नव्हतो. बरोबर. त्यामुळे त्या जोड्या अशीच कामं करताना आम्ही एकत्र आलोय. पण अदरवाईज आम्ही भेटलोय, आमचे वर्कशॉप झालेत. त्या निमित्ताने कुठेतरी एकच पात्र 3 जण साकारत असल्यामुळे त्याच्या काही लकबी असतात. आपण मोठे होताना आपल्या काही कॅरेक्टरिस्टिक्स हे आपल्या बरोबर तशाच येत असतात पुढे पुढे. तर त्या फॉलो करण्यासाठी मला वाटतं आम्ही एकत्र बोलत होतो, डिस्कस करत होतो. आणि खूप फ्रेश हेल्दी, अंकुश म्हणाला तसं एन्थू आहेत ते, नो इनिबिशन्स. त्यांचे फोकसेस क्लिअर आहेत आणि ते फार सॉर्टेड आहेत. ही जनरेशन आत्ताची जी नवीन येत आहेत ना, ही सगळी मुलं खूप सॉर्टेड आहेत. सो मज्जा येते त्यांच्याबरोबर काम करायला. आपण पुढला फोन घेऊया. जळगाववरनं गणेश बंगाळे आपल्या बरोबर आहेत. गणेशजी आपला प्रश्न विचारा. हा, अंकुश दादा नमस्कार. नमस्कार. जळगाववरून बोलतोय मी. बोला. मला असं विचारायचंय सर. हा बोला गणेशजी. हा, की आठवणींमुळे प्रेम निर्माण होतं. आठवणींमुळे प्रेम निर्माण होतं की प्रेमामुळे आठवणी निर्माण होतात? तुमच्या प्रश्नाचंच उत्तर आहे आणि उत्तरातच प्रश्न आहे. मला असं वाटतं की माणूस आहे तिथे आठवणी आहेत, माणूस आहे तिथे प्रेम आहे आणि दोन्ही गोष्टींसाठी हे खूप पूरक असं मला वाटतं. जेव्हा कधी आपल्याला प्रेम होतं त्या प्रेमानंतर त्या आठवणीच असतात आपल्या बरोबर. मला असं वाटतं ही जी फिल्म आहे ती सध्या काय करते, ह्याची गंमत हीच आहे की संजय मोने आमचे खास या फिल्ममध्ये काम करतात. त्यांनी खूप छान म्हटलं की एखादी फिल्मची स्टोरी हिट लव्ह स्टोरी म्हणून कशी असते, हीर रांझा, चिरी फराद किंवा लैला मजनू, ह्याच्या पलीकडे जाऊन पुढे काय, त्या अशा खूप सक्सेसफुल न झालेल्या स्टोरीज सुद्धा असतात आणि सक्सेसफुल झालेले स्टोरीज सुद्धा असतात. तर ह्यांच्या स्टोरीज आहेत ना, ह्याच आपल्याला खूप गोष्टी मनात प्रेम आणि आठवणी आणून देतात असं मला वाटतं. वा, म्हणजे त्याच्या पुढच्या आठवणी तुमच्या फिल्म बद्दल असतील. आजचं प्रेम ही उद्याची आठवणच असणार आहे. कारण आठवण ही भूतकाळात असते, प्रेम हे वर्तमानात आपल्याला सतत पुरत असतं. वा 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 वा, म्हणजे मॅडम करता तर वा व्हायलाच पाहिजे. पुण्यावरनं नितीन गोडबोले आपल्या बरोबर आहेत. नितीनजी आपला प्रश्न विचारा. नमस्कार, नितीन गोडबोले बोलतो पुण्याहून.
सर्वप्रथम दोघांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये. तुम्हाला देखील. तुम्हाला सुद्धा. बरं, माझा प्रश्न 3 प्रश्न आहेत एकूण माझे, की चित्रपट, नाटक आणि टेलिव्हिजन ही 3 जी माध्यमं आहेत आणि याचा जो पूर्ण प्रोसेस आहे मेकिंगचा, याच्यात तुम्ही जेव्हा एक आर्टिस्ट म्हणून काम करता तेव्हा तुमचे इनपुट्स काय असतात एक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून? दुसरा प्रश्न असा की चित्रपट रिलीज होतो त्यानंतर तुम्हाला जे फीडबॅक्स मिळतात त्याचा तुम्ही अनालिसिस कसा करता? आणि तिसरा प्रश्न असा की अनालिसिस केल्यावर तुमची भूमिका आणखीन चांगली करता येईल, म्हणजे पुढची भूमिका, यासाठी तुम्ही त्यात इम्प्रुव्हमेंट्स कसे करता? हे 3 प्रश्न आहेत माझे. वा, 3 प्रश्न उत्तम आहेत. खूप छान. खरंच. हा, मला असं वाटतं की फिल्म असू दे, सिरियल असू दे किंवा नाटक असू दे, तुम्ही काम करताना त्याच्याकडे काम म्हणून बघणं खूप गरजेचं आहे. कारण शेवटी प्रेक्षक आहे. नाटकाला जर 1000 लोक बसत असतील, सिरियलला समजा जगातले जेवढे समजा मराठी चॅनल असेल तर मराठी सगळे जण बघत असतील, आणि फिल्म बघायला आपल्या ज्या ठिकाणी थिएटरमध्ये फिल्म लागते तिथे जी समोर प्रेक्षक बसत असतील, त्या सगळ्यांसाठी काम हे काम म्हणूनच करायला पाहिजे, जे जेन्युइन असायला हवं. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट. ऍक्टर, आर्टिस्ट म्हणून मला असं वाटतं की जे लेखकाने लिहिलंय, जे डिरेक्टरने सांगितलंय ते पोचवलं तर आपण कम्प्लीट काम केल्याचा अनुभव येतो. आणि मला असं वाटतं दुसरा प्रश्न, ज्याच्यामुळे फिल्म रिलीज होते आणि लोकांकडनं जो फीडबॅक येतो त्यावर आमचं अवलंबून असतं सगळ्या गोष्टी. म्हणजे आज 6 जानेवारीची आम्ही वाट बघतोय, त्या दिवसापासून रोज आम्ही हा विचार करत राहणार लोकांना फिल्म कशी वाटते. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, त्यातून ज्या चुका होतात त्या सुधारण्याच्या पुढच्या फिल्ममध्ये आम्ही नेहमी प्रयत्न करतो. येस. पहिल्या प्रेमाचा दुसरा पार्ट आणि हा एपिसोड रंगत चाललाय तुमच्या गप्पांमुळे. आणखीन बोलणार आहोत, पण इथे वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर हा गप्पांचा सिलसिला, हा एपिसोड रंगूयात आणखीन. पहा फक्त IBN लोकमत. खरं आपण ती बद्दलच्या आठवणींमध्ये रंगून गेलेलो आणि तो बद्दल पण बोलतोय. ती आणि तो दोघेही आपल्या बरोबर आहेत, म्हणजे अंकुश आणि तेजश्री. फिल्मची सगळेच वाट बघतायत, कारण जसं आपण म्हटलो की प्रोमो बघूनच उत्सुकता आहे प्रत्येकाच्या मनात, आणि तेव्हाच आपण नॉस्टॅल्जिक व्हायला सुरुवात झालेली आहे. पण हे 2 कॅरेक्टर जे तुम्ही रंगवलेत कसे आहेत त्याबद्दल आपण बोललोच, पण त्यांची नावं कशी आहेत? आणि मला असं वाटतं येणाऱ्या कालावधीत आता त्या दोघांच्या नावाने देखील शब्द घेतल्या जातील असं मला वाटतं. मी याच्यात अनुराग करतोय आणि ह्याच्यामध्ये तन्वी करते. आणि अनुराग आणि तन्वी, मी जसं म्हणाल तसं पडद्यावर तुम्हाला बघताना तुम्ही स्वतःला बघता असं वाटेल. 6 जानेवारीपासून जेव्हा ही फिल्म रिलीज होईल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की हे एक तुमच्यातलंच कॅरेक्टर आहे जे जन्माला आलंय, ज्याला हातपाय, हृदय आणि मेंदू आहे, माणूस बोलतो, त्याला रिलेशन्स, आई वडील आहेत, मित्र आहेत, सगळेजण आहेत. तन्वीला तिची फॅमिली आहे, आणि हळूहळू असं वाटायला लागलं की हे आपलंच आजूबाजूला बाजूच्या घरामध्ये चाललेलं आहे असं वाटेल. असे आम्ही अनुराग आणि तन्वी आहोत. इतके साधे आहेत ते. हो, हा आपल्यातलेच. तुला काही यात ऍड करायचंय? नाही, हा म्हणाला तसंच. मी तुला मगाशी म्हणाले तेवढंच मला म्हणायचं की मुळात हिरो हिरोईन या सिनेमाचे हिरो हिरोईन म्हणून वागत नाहीयेत ना, तिथेच लोकांच्या घरात पोहोचणार होता मी पुन्हा एकदा, जे मी पूर्वी बोलत आले. आणि एक मजा मला सांगायची आहे, आतापर्यंत लोक मला जान्हवी म्हणून ओळखत आली, तर त्यालाच राईम करणारं वर्ड आहे माझं नाव आता, तन्वी. सो इट्स जान्हवी. म्हणजे मला असं वाटतं की एका सिरियलमुळे ही घराघरात पोहोचली जान्हवी म्हणून, तर मला असं वाटतं की तन्वीमुळे ती अजून काही लोकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं, आणि ती लक्षात राहील असं हिचं काम झालंय. होय ना? नाही, खरंच इथे सगळ्यांचीच इच्छा आहे की तुमच्याशी बोलावं. थोडीशी माझी ही खंत आहे, माझ्या घरने मला मेसेज होता की तुमच्याशी बोलायचं होतं. एक नवीन वर्षाची भेट तू देऊ शकतो. पण आता ते शक्य नाहीये. ठीक आहे, हरकत नाही, वेळ आपल्याकडे कमी. एक फोन घेऊयात अहमदनगरवरनं. रमेश दाखील आपल्या बरोबर आहेत. रमेशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, मी रमेश दातीर बोलतोय. नमस्कार. वाघोली, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगरहून. तुम्हाला दोघांनाही हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. लक्ष्मीकांत बेर्डे यांची फार आठवण येते. आणि तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की सर, बोला रमेशजी, की तुमच्या दोघांच्याही जीवनाला कलाटणी देणारा असा एखादा प्रसंग सांगा. असा कलाटणी देणारा एखादा प्रसंग असा काही आहे का तुमच्या? मला असं वाटतं ना की ना प्रत्येक फिल्म गणित काहीतरी कलाटणी मिळते असं मला वाटतं. खूप वर्ष स्ट्रगल करत होतो, खूप वर्ष काम करत होतो, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो. तर आत्ता असं मला वाटतं की मराठी चित्रपट
ज्या पद्धतीने उडी घेतली आहे, ज्या पद्धतीने चाललाय, लोकांना आवडतं, लोक गर्दी करतात, तर मला प्रत्येक फिल्म गणिक असं वाटतं की काहीतरी चेंज आहे, काहीतरी कलाटणी मिळाली आहे. कारण ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय, जबाबदारी अजून वाढते आणि अजून मजा येते नवीन काम करायला आणि तुमच्यापर्यंत पोहोचायला. तर मला असं वाटतं की प्रत्येक फिल्मच्या दरम्यान मी अशी कलाटणी घेतो असं मला म्हणायला हरकत नाही. लक्ष्मीकांत बेर्डेंचं तुम्ही नाव घेतलं म्हणून मी सांगतो, माझी पहिली फिल्म जी होती ज्याच्यामध्ये काम केलं त्यात लक्ष्मीकांत बेर्डे होते, किंवा असं म्हणूया लक्ष्मीकांत बेर्डेंच्या फिल्ममध्ये मला पहिल्यांदा चान्स मिळाला. आज अभिनय बेर्डे त्यांचा मुलगा, त्याची पहिली फिल्म आहे, त्याच्यामध्ये मी काम करतोय. तर हे एक छान योगायोग असं म्हणायला हरकत नाही. त्यांची आठवण नेहमीच राहील. आम्ही त्यांना नेहमी लक्षा मामा म्हणायचो. आणि मला असं वाटतं की धनंजय माने इथेच राहतात का ह्या विनोदापासून छोटे छोटे विनोद आजही माझ्या लक्षात आहेत. इतका हसवणारा माणूस तो, जेव्हा आमच्या पाठीवर हात ठेवायचा आणि म्हणायचा छान काम झालं, ह्याच्यापेक्षा तू हे कर, तू ते केलंस तर किती मजा येईल, आणि हे केलं तर अजून विनोद चांगला होईल, ह्या ज्या गोष्टी त्यांनी शिकवल्या त्या खूप छान होत्या आणि त्या आयुष्यभर लक्षात राहतील. आणि मला असं वाटतं की ती पाठीवर दिलेली थाप जी आहे ती आजही माझ्या लक्षात आहे की छान काम झालं म्हणणारा माणूस तो लक्षा मामा होता. तो कायम लक्षात राहील. जम्पिंग जम्पिंग ड्रीमिंग ड्रीमिंग जाता जाता एक छानसं गाणं तुमच्याकडे. हिचा आवाज गोड आहे, ही छान आर्याला कॉम्पिटिशन म्हणून ही गात असते, पण अजून तिला चान्स मिळाला नाहीये. तू वाद्याची वाद्यवाला. नाही, मुळात पहिले हे वाक्य आपण परत घेऊया कारण अपेक्षा नको वाढवायला लोकांच्या. 1 2 3 हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असते सदा मी आता ड्रीमिंग, हो असते उगाच स्माइलिंग, बघता तुला मन जम्पिंग जम्पिंग वाटे हे गोड गोड फिलिंग. खूप छान. पहिल्या प्रेमाचा दुसरा पार्ट हा असाच रंगेल. ती सध्या काय करते हे जाणून घेण्यासाठी, हे विचारण्यासाठी आणि त्या तिची आठवण काढण्यासाठी सगळेच थिएटरमध्ये पोहोचतील, यात काही शंका नाही. चला आपण वाट बघू हाऊसफुल बोर्डची आणि पुन्हा आपण भेटूयात. अमुक एक आठवडे झाले, अमुक एक आठवडे झाले असं आपण या क्षणाला अपेक्षित धरूयात, तशी आशा करूयात आणि होईल ते. चला, नवीन वर्षाच्या तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला देखील, अख्ख्या टीमला, तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना आमच्याकडनं, IBM कडनं नवीन वर्षाच्या खूप 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 आणि खूप शुभेच्छा. येस, थँक्यू आजच्या गप्पांबद्दल. या छानशा गप्पांनंतर, काही आठवणींना उजाळा दिल्यानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा एकदा आपण भेटू नवीन वर्षात काही नवीन सेलिब्रिटींचं. जसं मी म्हटलं, अंकुश आणि तेजस्वी आपल्या हक्काचे, आपण त्यांना पुन्हा एकदा बोलून छानपैकी गप्पा मारण्याकरता आज इथे समोर पहा फक्त IBM लोकपाल.